कार्यक्रमाला पोहोचणार आहे। त्यासाठी आपण संदीप देशपांडे जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। सर, काय सांगाल की आता पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते दिवाळी एकत्र साजरे करणारे मनसेच्या दीपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव देण्यात आले। मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी हा आजचा दिवस आनंद द्विगुणित करणारा दिवस आहे। दीपोत्सवाचा सण मला असं वाटतं आनंदाचा सण असतो आणि हा आनंद साजरा करण्यासाठी आज दोन कुटुंब एकत्र येतात। महाराष्ट्रासाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। मनसेने त्यांच्या दीपोत्सवासाठी खास जे आमंत्रण पत्र आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलं होतं आणि कसं बघता याकडे की आता युतीची घोषणा झाली असं समजायचं? मला वाटतं प्रत्येक प्रसंग हा राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही आहे। काही वेळेला प्रसंग कौटुंबिक असतात, धार्मिक असतात। आजचा हा प्रसंग उत्सवाचा सण आहे, याला राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही। तर मोठ्या संख्येनं इथं शिवसैनिक, मनसैनिक आणि एकूणच मुंबईचा जो मराठी जो माणूस आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। दिवाळीसारखा सण आहे की राजकीय फटाके सुद्धा फुटतीलच? तर मी तेच म्हटलं तुम्हाला, प्रत्येक गोष्ट काय आपण राजकीय चष्म्यातनं बघण्याची गरज नाही। तर मनसेने कशा प्रकारची तयारी केलेली आहे आजच्या या दीपोत्सवाच्या निमित्ताने? पण आपण बघताय तयारी तर आपण बघताय आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा होणार आहे। सर, दोन्ही कुटुंब जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील। पुढचा कार्यक्रम कसा, कारण तुम्ही सगळं अरेंजमेंट करताय, पुढचा कार्यक्रम कसा असेल आजचा? आता येईल आणि उद्धव साहेबांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करूया। बातचीत केल्याबद्दल। तर आपण बघतो की या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहे ते दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी मुंबईकर जे आहेत ते जमलेले आहेत। खास करून मनसेचं दीपोत्सव दरवर्षी होत असतं आणि हे दीपोत्सव